सुंदर अशा वॉटरफॉलच्या ठिकाणी येऊन थांबलेलो आहोत आपण. याला मळवे मासे म्हणतात. हा मळ चिरंग कुठला विकतात? किती मिळतो मासा? कामाला बोलत कामाला जायचं कामावर. काम नसेल तर मग आपलं हे पकडायचं. हा 400-500 रुपये हजाराने जायचं. हा. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पिंपलोळी डॅम एक निसर्गरम्य ठिकाण. या बंधाऱ्यावरून कोसळणाऱ्या पाण्याने पुढे जाऊन कसा मार्ग काढला आहे हे आपल्याला गुगल मॅपच्या आधारे लक्षात येते. पुढे जाऊन हे पाणी एका खडकावरून कोसळताना आपल्याला दिसते. याच वॉटरफॉलवर कसं जायचं या गुगल मॅपवरून आपल्याला लक्षात येते. अशा रमणीय ठिकाणी येण्यासाठी आपल्याला पिंपलोळी गावातून जवळगावच्या दिशेने जाणारा रस्त्यावर यावे लागते. जवळगावच्या दिशेने जाणाऱ्या या रस्त्यालगत आपल्याला एका वळणावर एक सुंदर ओढा आपल्याला पाहायला मिळतो आणि याच ठिकाणी हा सुंदर वॉटरफॉल आपण पाहणार आहोत. मित्रांनो, आपण आता पिंपलोळी गावातून पुढे आल्यावर आपल्याला जवळगाव दिसतं आणि जवळगाव हे उजव्या हाताला आपल्याला बोर्ड आहे, उजव्या हाताला गाव आहे. ते बोर्डावर त्यांनी बांध दाखवलेला आहे आणि आपण आता तसंच पुढं जाऊन खाली आपल्याला वॉटरफॉल बघायला मिळणार आहे. सो आपण आता गाडी उजव्या हाताला वळवत आहोत आणि मुळशी तालुक्यातील रेहे गावच्या पुढं आपण आलो की आपल्याला पिंपलोळी गाव आहे आणि पिंपलोळी गावातनं जवळगावकडे आपल्याला हा रस्ता जातो आणि जवळगाव रस्त्यावर निसर्ग तर इतका सुंदर आहे. दोन्ही बाजूला फुलांचे, पिवळ्या फुलांनी पूर्णपणे बहरलेला आहे परिसर, पिवळ्या फुलांनी. समोर नारळाची झाडं आणि मागं डोंगर इतका सुंदर आणि अप्रतिम दिसतोय. त्या बाजूला पत्र्याची पोल्ट्री फार्म दिसते, छोटी खाली घरं दिसत आहेत आणि आपल्याला हा रस्ता आता एका वॉटरफॉलपर्यंत घेऊन जाणार आहे. बघूयात आपल्याला आता वॉटरफॉल दिसतोय की नाही माहीत नाही आहे. आता तिथं आपण लोकल चौकशी केली, चौकशी दरम्यान आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती पडलेल्या आहेत. आपण आता प्रत्यक्ष जागेवर जाऊन त्याचा आढावा घेणार आहोत आणि अनुभव देखील घेणार आहोत. अतिशय सुंदर ठिकाण. हा मुळशी परिसर म्हणजे पावसाचं एक, मुळशी परिसर म्हणजे पावसाळ्यात तिथं खूप जास्त पाऊस पडतो. दररोज म्हटलं तरी 500 मिलीमीटर पाऊस पडणारा हा भाग आहे आणि हा भाग सखल नसल्यामुळं म्हणजे डोंगर दऱ्यातनं हे पाणी या धरणांमध्ये जमा होतं, परंतु इथं फ्लडचा कधी विषय येत नाही कारण पाणी वाहून जातं. पण आत्ता इथे सुद्धा पाण्याचा मस्त आपल्याला फ्लो मिळालेला आहे, खडकाचा. सुंदर असं पाणी आपल्याला उजव्या हाताला बघायला मिळतंय. तर आपण आता थोडीशी गाडी बाजूला लावणार आहोत आणि इथला पाण्याचा आनंद घेणार आहोत. गाडीतनं उतरूयात बाहेर म्हणजे आपल्याला नक्की पाणी किती सुंदर. हा ओढा आहे ॲक्च्युली आणि ओढ्यातलं पाणी आपल्याला, गावाकडचे ओढे म्हणजे नदीसारखेच असतात, इतके सुंदर ओढे असतात की आपल्याला हे नदी समानच भासतात. इतकं स्वच्छ पाणी असतं इथे की आपण आता त्याचा एक्सपिरियन्स घेऊया. चल मित्रांनो, आपण इकडे आता जवळगावच्या दिशेने चाललेलो आहोत आणि जवळगावला जाताना आपल्याला हा या ठिकाणी सुंदर असा ओढाच आहे हा, कारण इकडे कुठलीही नदी नाही किंवा कुठलंही डॅमचं जे पाणी आहे ते नॅचरल पाणी आहे, जे सह्याद्रीच्या डोंगर रांगातून प्रत्येक ठिकाणी पाणी येऊन साठतं आणि ज्या गावात पाणी येऊन साठतं तिथं बंधारे बांधलेत आणि त्या प्रत्येक बंधाऱ्याला गावानुसार नाव पडले. जसं की आपण रिहेगावला बघितला होता, तो रिहेगावचा बंधारा आहे. तसंच या ठिकाणी मगाशी जो बघितला आपण अंबर लेक व्ह्यूचा तो देखील पिंपलोळीचा बंधारा म्हणून तिथं ओळखला जातं. पिंपलोळीच्या बंधाऱ्यामध्ये तो पाणी साठा आहे आणि त्या बंधाऱ्यावरूनच हा पाणी पुढे पुढे वाहत जाते आणि इकडे जवळगाव आहे आणि जवळगावच्या ठिकाणी आपण चाललेलो आहोत. आणि सुंदर पाणी, खरं ओढा आहे तरीसुद्धा तुम्हाला मी दाखवतो प्रत्यक्ष कशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला
तर मी या आमच्या मित्रांनी सांगितलं होतं दगड घसरडे आहेत, पण पाणी काय एवढं नाही आहे. आता माझी एवढी झेप नाही येणार, मी तिकडे उडी नाही मारणार. तर सुंदर पाणी आहे, बघताय तुम्ही. हे ओढ्याचं पाणी आहे, ओढा आहे पण अतिशय मस्त वाटतं. गावाकडचे ओढे, ज्या ओढ्यांना नावं पण नाही आहेत, गावानुसार हे हा जवळगावचा ओढा म्हणून ओळखला जातो. आणि मागं तर इतका सुंदर विहंगम असा आपल्याला वॉटरफॉल बघायला मिळतो. पिंपलोळी गावातच म्हटलं तरी चालेल, कारण पिंपलोळी गावातून थोडंसं आपण इकडे आलो की जवळगावकडे जाणारा रस्ता आहे आणि आपण आता त्या वॉटरफॉलच्या दिशेने जाणार आहोत. पण आपल्याला आता रस्ता कुठून आहे शोधत जायला लागेल, कारण हे सगळे घसरडे दगड आहेत. सो आपण आता वाट शोधत तिथपर्यंत जाऊयात. मित्रांनो, या ठिकाणावरून आपल्याला कमान दिसली, त्या कमानीतून आपल्याला मंदिराकडे जाता येणार आहे. आणि आपण आता जवळगावच्या मार्गावर आहोत आणि जवळगावच्या ठिकाणी आपल्याला हा वॉटरफॉल बघायला मिळतो. मित्रांनो, तुम्ही माझ्या मागं बघताय तो जवळगावचा वॉटरफॉल आहे आणि हा ओढा आहे. आणि आपण आता त्या वॉटरफॉलच्या जवळ जाणार आहोत, जवळगावच्या वॉटरफॉलच्या जवळ जाणार आहोत. यमक असं जुळलेलं आहे आणि आपण ते प्रत्यक्ष जाऊन बघूयात. चला. वा वा वा, सुंदर वॉटरफॉल. या ठिकाणी गावकरी मंडळींनी आपले कपडे धुवायला काढलेले आहेत. आणि तिकडे जाता येईल का? भिजायला लागेल, ओढून पाय बुट काढायला लागेल. नंतर मग इकडून सुंदर अशा वॉटरफॉलच्या ठिकाणी येऊन थांबलेलो आहोत आपण. थांबलेलो म्हणजे आता इथे येऊन बसलो आहे मी ॲक्च्युली. इतका सुंदर वॉटरफॉल आहे आणि ह्याचा खळखळणारा आवाज आणि त्याचा पांढरा फेस, दुधासारखा पाणी दुधासारखं असं फ्लो होतं आहे. अतिशय सुंदर, अप्रतिम. परंतु हा हिडन आहे, तुम्ही इथपर्यंत पोहोचताल का नाही माहीत नाही मला. हे मुळशी तालुक्यातील पिंपलोळी गाव, मुळशी तालुक्यातील पिंपलोळी गावाच्या जवळ असलेलं जवळगाव या ठिकाणचा हा वॉटरफॉल आहे. अतिशय सुंदर आणि भारी वॉटरफॉल आहे. तुम्हाला जर या ठिकाणी यायचं असेल तर तुम्ही पिंपलोळी गावातनं उजवीकडे जवळगावला जो रस्ता आहे त्या रस्त्याने इथं आतमध्ये आलात की उजव्या हाताला जो ओढा आहे त्या ओढ्यावरच हे खडकातून वाहणारा तयार झालेला हा वॉटरफॉल आहे. अतिशय सुंदर आणि अप्रतिम वॉटरफॉल आहे. तुम्ही वेळ काढून येऊ शकता. तुम्हाला जर भटकंतीची आवड असेल तर निश्चित असे हिडन वॉटरफॉल तुम्ही शोधून त्या ठिकाणी फोटोशूट करू शकता, त्या ठिकाणी व्हिडिओ काढू शकता, त्या ठिकाणी बरंच काही करू शकता आणि निवांतही बसू शकता. माझ्यासारखे मी मस्तपैकी निवांत बसणार आहे आता इथं. एक 10-15 मिनिट तरी इथं वेळ घालवणार आहे. वा वा वा, मस्त, छान.
ह्या खडकातून ह्या दगडातून मार्ग काढत मी पुन्हा आता आपल्या वाटेवर चाललेलो आहे. एक नंबर नजारा आहे. त्या बाजूनी जर बघितलं तर सुंदर दिसतोय वॉटरफॉल. खतरनाक वॉटरफॉल आहे, खतरनाक. छोटा आहे पण खतरनाक आहे. मस्त आहे. खतरनाक म्हणजे भारी, मस्त. आणि आपण इथपर्यंत ह्या खडकांवरून चालत आलो. इझी आहे, एवढं अवघड नाही आहे. असंच आपण आता आपल्याला पुढचं ठिकाण एक्सप्लोअर करायचं आहे, त्यामुळे जास्त वेळ न घालवता आपण आता या ठिकाणावरून पुढे जात आहोत. अशा ठिकाणी मित्रांनो, इथं कोळी बांधवांनी मासे पकडण्यासाठी काय म्हणता येईल जाळी टाकलेली आहे. आणि ती जाळीमध्ये ह्या ओढ्यामध्ये जे मासे सापडतात त्याला मळवे मासे म्हणतात. आपण आता त्या काकांना विचारू. या इकडे. काका, तुमचं नाव काय? जयराम. जयराम. जयराम जाधव. आता हे मासे आहेत का? हा, हे असं असते. याला मळवे मासे म्हणतात. हा, मळवे. मळवे मासे आहेत. हा हे ओढ्यामध्ये सापडतात. हे जनरली विकायला कुठंच सापडणार नाही, हा, कुठंच मिळणार नाही. नाही मिळतात जास्त, पण हां, आता एक कमी मिळतात. बरं. हा, जास्त मिळतात, आता कमी मिळतात. आता सीझन नाही याचा. नाही, हां, कधी मिळतात जास्त? जास्त त्याला वेळ होईल अजून. वेळ आहे का? हा, बरं. जास्त मिळतात. अच्छा. कोणवर येणार? हां, कोणवर येणार? आता आम्ही असंच फिरतो. आता परत येणं आमचं लवकर अवघड आहे. हा, मासे पाहिजे असेल तर मिळणार का आम्हाला? हा. कसे देणार? कसे आता तुम्ही ए किसा पावशेर आहे मासा? 50 रुपये पाचशे. त्यांना दाखव. कसे पावशेर? 50 रुपये पाचशे. 50 रुपये पावशेर. काटा आहे का? वजन काटा आहे तुमच्याकडे? बरं. हे कुठं विकता तुम्ही? चिरंगुटला विकता का? किती मिळतो मासा? मासा दिवसभर काढून आपले एवढा एवढा असं एवढं 1-1.5 किलो भेटतो? नाही, 2-4 किलो. 2-4 किलो भेटतो. आणि मग 2-4 किलो हे मासे पिरंगुटच्या मार्केटमध्ये विकता? एकच जाणार. एकच? हा, एक माणूस जाणार. एक माणूस जाणार आणि तो 2-1 किलो मिळालेले मासे ते विकणार 50 रुपये पावशेरनी. हा, म्हणजे 100 रुपये किलो. नाही, 200 रुपये किलो. 200 रुपये 200 रुपये किलोनी मासा म्हणजे तुम्हाला दिवसाची 500 कमाई होत असेल. होतं. परवडतंय? हा, काय हरकत नाही. म्हणजे या ओढ्यातनं त्यांना मासे फक्त गोळा करण्याची मेहनत आहे आणि खरं कष्टाचं काम आहे. कष्टाचं आहे. हां, त्यांनी बघा आता पाण्यात जाऊन तिथं जाळी टाकली आणि जाळीमध्ये त्यांना मासे किती मिळाले आज? मासे एवढेच? होय. आज जास्त कधी मिळणार? भेटलं तर गावते तर नाही गाव. बरं. टाइम असला ना जास्त एवढं गवत्यात. अच्छा. हा, आणि ओके. काही बारीला थोडं गवत्यात. बरं. तुमचं आडनाव काय म्हणाले? जाधव. जाधव. राहायला कुठे आहे? राहायला गावात असतो. गावात या इथं आहे. हे आमच्या झोपडे झोपडे झोपडा. हा, आलं लक्षात. पण इथं जवळगावमध्येच का? हा, ओके जवळ म्हणजे. ओके ओके. आता हे सकाळ आम्हाला एवढे भेटले. फक्त 4 मासे कोण खाणार होते ते? काय करणार? नाही, अजून पकडणार ना. हा. मग तुमचं आता काय माशांवरच का बाकी पण काय? नाही, असं दुसरे काम आहेत. हा, कोणी ओके. कामाला बोलत कामाला जायचं. कामावर. नाहीतर काम नसेल तर मग आपलं हे पकडायचं. अच्छा अच्छा अच्छा. चांगलं आहे. 400-500 रुपये हजेरीने जायचं. हा, शेतात जे काय शेतातलं काम असेल, मजुरीचं काम हा, असेल ते काम मजुरीचं. करून तुम्ही आणि नसन तर हा. मग हे काम असतं. नसेल ते काम. हा. अच्छा, म्हणजे काही ना काहीतरी हाताला काम आहे आहे, आहे. आणि त्यातनं तुमची उपजीविका होतीये. हा. अरे वा, छान छान, सुंदर. भाऊ, कधी योग आला तर तुमच्याकडचे मासे घेऊन जाऊ किंवा तुमच्याकडे खायला येऊ. हा, चालतंय.
ठीक आहे धन्यवाद. चला. चलो. आणि आपली ती गाडी, आपल्याला ड्रोन खरं उडवायचा होता पण काय हरकत नाही. चलो. कुठून पलीकडनं आलो ना आपण. मित्रांनो, जवळगावचा हा वॉटरफॉल, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. धन्यवाद.